राज्यात सहाय्यक प्राध्यापक पदभरतीमध्ये उच्च शिक्षण संचालक सहसंचालकांच्या भ्रष्टाचार एसआयटी चौकशीची आम आदमी पक्षाची मागणी। आज दिनांक 16 रोजी शनिवारी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्यात सहाय्यक प्राध्यापक पदभरतीमध्ये उच्च शिक्षण संचालक सहसंचालकांनी भ्रष्टाचार केला असून या प्रकरणी एसआयटी चौकशी करून दोषींवर कारवाई करा, तसेच या भ्रष्टाचाराला जबाबदार असणारे मंत्री चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे। राज्य सरकारच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीवर बंदी असून सुद्धा उच्च शिक्षण संचालक आणि राज्यातील सर्व विभागाच्या सहसंचालकांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरून मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे। या भरतीमध्ये राज्य शासनाची आणि वित्त विभागाची फसवणूक झालेली आहे। त्यामुळे उच्च शिक्षण संचालक तसेच राज्यातील सर्व सहसंचालकांनी सीआयडी आणि एसआयटी मार्फत चौकशी करून उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी ही मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे। दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की दिनांक 16 जुलै 2025 रोजीच्या पत्रानुसार राज्यात उच्च शिक्षणातील सहसंचालक पदांची तात्पुरती भरती करण्याचं उच्च शिक्षण विभागाने ठरवलं आहे। देवेंद्र फडणवीस साहेब राज्यात सहाय्यक प्राध्यापक पदभरतीमध्ये उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवनाळकर व सहसंचालक प्रकाश बच्छाव प्रशासन पुणे व राज्यातील बऱ्याच सहसंचालक पदावर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी प्राध्यापक भरतीमध्ये मंत्री महोदयांची नावे सांगून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे। या सर्व अधिकाऱ्यांना मंत्री महोदयांचे खासगी सचिव यांनी संरक्षण दिलेलं आहे। भारतात राज्यात उच्च शिक्षणामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला राज्य शासनाची परवानगी नसताना किंवा भरतीवर बंदी असताना शिक्षण संचालक व सहसंचालक प्रकाश बच्छाव तसेच राज्यातील सर्व संचालकांनी परस्पर नॉन टीचिंग ची भरती केली आहे। हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे। कुठल्याही भरतीला राज्य वित्त विभागाची परवानगी लागते, परंतु उच्च शिक्षणात नॉन टीचिंगची भरती ही सर्व बिना परवानगीच केली। यामुळे कोल्हापूर विभागातील उच्च शिक्षण सहसंचालक यांना निलंबित करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे। परंतु मुळात नॉन टीचिंग पद भरतीमध्ये राज्याचे उच्च शिक्षण संचालक सहसंचालक प्रशासन प्रकाश बच्छाव व कोल्हापूरसह राज्यातील सर्व विभागातील उच्च सहसंचालक सहभागी आहेत। सर्वच विभागात प्राध्यापक पदभरतीत स्वतःचे उमेदवार या अधिकाऱ्यांनी शिक्षण संस्थांवर दबाव टाकून भरलेले आहेत। शासनाची नॉन टीचिंग भरतीवर बंदी असताना त्यांची पदभरती सर्वच विभागात केलेली आहे। मग कोल्हापूर विभागातील सहसंचालक यांनाच निलंबित केले, बाकी सहसंचालक यांना आदेश देणारे उच्च शिक्षण संचालक यांना का निलंबित केलं नाही? त्यामुळे या सर्वांची एकतर हकालपट्टी करावी किंवा सीआयडी एसआयटी मार्फत चौकशी करावी। या प्रकरणात मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे, हे एक मोठं जाळं आहे। हे लोक या क्षेत्राला कलंक आहेत आणि हे लोक परत या पदांवर येणार असेल तर यामध्ये मंत्रालयातील अधिकारी सुद्धा सहभागी आहेत। त्यामुळे या सर्व भ्रष्टाचारांच्या जबाबदाऱ्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सुद्धा आहेत। त्यामुळे राजीनामा घेण्याची गरज आहे। प्राचार्यांची निवड प्रक्रिया, ना हरकत प्रमाणपत्र, प्राध्यापक पदभरतीत मुलाखतींच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची माहिती आहे। भ्रष्टाचाराचे आरोप असलेले उच्च शिक्षण संचालक डॉक्टर प्रकाश बच्छाव व सर्व संचालक यांनी चौकशी करावी व यांना परत सहसंचालक या पदावर घेऊ नयेत, यांचे व्हॉट्सअप कॉल तपासावे, तसेच सीडीआर तपासावा व यांना थेट तुरुंगात टाकावे, असं निवेदनात नमूद करण्यात आले आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आपले आवर सचिव वेणुगोपाल रेड्डी यांना एक तक्रार केली। ही तक्रारीचा संदर्भ असा की राज्यामध्ये शिक्षकेतर भरती म्हणजे नॉन टीचिंग स्टाफ ची कोणतीही परवानगी नसताना शिक्षण संचालक मध्ये प्रशासक मध्ये प्रकाश बच्छाव यांनी नॉन टीचिंगच्या त्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यामार्फत काही भरती केली। त्याची कोणती वित्त खात्याची परवानगी नाही, कोणती शासनाची कोणती परवानगी नाही, फक्त शिक्षकालाच परवानगी, ते पण शासनाच्या वेगवेगळ्या ध्येय धोरणानुसार त्यांनी जी भरती केली त्या भरतीमध्ये त्यांनी सर्व त्यांच्या मर्जीतले काहीतरी आर्थिक व्यवहार साधून, अशी आमची शंका आहे की त्यांनी काहीतरी आर्थिक व्यवहार साधून त्यांच्या मर्जीतले नॉन टीचिंग स्टाफ भरला आहे। ते कोणतीही विना परवानगीनुसार विना परवानगीचा कोणता आदेश नसताना भरले। तशी प्रकाश बच्छाव यांची आमची अशी मागणी आहे की यांच्यावर कारवाई करावी, कारण की या भरतीमध्ये चंद्रकांत दादा पाटील यांना अनियमितता आढळली होती। कोल्हापूरचे उपसंचालक हे यामध्ये निलंबित केली होती। कोल्हापूरचे उपसंचालक निलंबित करून चालणार नाही, हे पूर्ण चौकशी पूर्ण महाराष्ट्रामधील सर्व उपसंचालकांची चौकशी व्हावी, त्यामध्ये कोण कोण दोषी आहे त्यांच्यावर कारवाई करावी व त्यांना अभय देणारे शिक्षण संचालक देवळकर सर यांनी अभय दिले यांची सुद्धा कारवाई करा। मी संजोग हिवाळे, आम आदमी पार्टी महानगर अध्यक्ष, जालना।